इकडची माणसं काय बोलत नाहीत का? तुम्हाला भीती वाटते का महाराज आपल्याला माळ घालतील म्हणून? अजिबात घाबरायचं नाही, मन मोकळपणाने बोलायचं. तुम्ही ही माणूस आहे, मी पण. हा, काय असं वेगळं आहे का काय आपल्यामध्ये? अजिबात. बघा, मामाची जर भक्ती करायची असेल ना तर मनापासून करा. या देवाला भक्ती करण्यासाठी फारसं काही लागत नाही. जगाच्या आगळा वेगळा देव म्हणजे माझा मामा आहे. माझा मामा सांगतो, जो मला हाय म्हणायला लावा त्याला बाळू धनगर लोण्यात चावळ आहे. जी थोर भक्ती आवडते देवा आणि संकल्पावी माया संसाराची. काय सांगतात तुकोबराय? संसारावरचं प्रेम काढा आणि भगवंतावरती लावा. काय अधिकार होता आमच्या तुकोबरायांचा? संत महात्मे अगोदर करून बघतात आणि मग जगाला सांगतात. बरं का, तुकोबरायांनी संसारावरचं प्रेम काढा आणि भगवंतावरती लावलं. काय अधिकार असावा आमच्या तुकोबरायांचा? बघा, सांगून जर मी तुम्हाला, तुकोबरायांच्या काळामध्ये दगड प्रामाणिक होती पण माणसं लबाड होती. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही कसं सांगू शकता? मला सांगा, तुकोबरायांचा गाथा इंद्रायणीच्या दोहामध्ये दगडाने बुडवलं का माणसाने? पण तारला इंद्रायणीतल्या दगडांनी. माऊलींना जड भिंत चालवायला सांगितली कुणी? माणसांनी. माऊलीने भिंतीला उपदेश केला आणि भिंतीमधल्या दगडांनी जड भिंत चालवली. काय अधिकार असावा? एवढंच नाही, तुकोबराच्या वेळी वैकुंठावरून परत आले आपल्या मुलीसाठी. भागीरथी नाव आहे तिचं. आणि आपला बाप आला म्हणून त्या भागीरथीनं घरामध्ये खाण्यासाठी शेवयाचा भात केला, पण त्या शेवयाच्या भातामध्ये खाण्यासाठी दूध नव्हतं. काय करावं त्या भागीरथीनं? एक कप घ्यावा, त्या गावामध्ये जावा, ज्याच्या दारात जावं त्याला दार लावून घ्यावं, ज्याच्या दारात जावं त्याला दार लावून घ्यावं. निराशांतकरण तुकोबरायांच्या मुलीचं झालं. निराशांतकरणाला मुलगी बापाजवळ आली आणि महाराजांना म्हणते, बाबा अख्खं गाव